दुर्दैवी पंचतारका बाबूराव अर्नाळकर प्रकरण 10 काळा पहाडचा विजय। बक्षीला कुठे गाठायचे हे चंद्रवदनाला माहीत होते। फक्त तो वरळीला कुठेतरी आहे एवढीच त्याला माहिती होती। स्वतःला किंवा पोलिसांना एकमेकांच्या सहकार्याशिवाय ती जागा सापडणे शक्य नव्हते। तो बक्षीच्या हस्तकाबरोबर त्या वरळी येथील जागेकडे जावयास निघाला। त्याचा पाठलाग करण्यास महिपतरावांना सांगू शकणार होता, पण पाठलाग करणाऱ्याला बक्षी ओळखणार होता। कारस्थानातील शेवटच्या हालचाली करताना बक्षी अतिशय सावध राहणार होता आणि कोणताही धोका पत्करणार नव्हता। पोलीस जरी बक्षीच्या गुप्त जागेच्या बाहेरच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले तरी त्यांना विजेच्या नियंत्रणाने उघडले जाणारे आणि बंद होणारे तेथले दार फोडावयास बराच वेळ लागणार होता आणि त्यावेळी तो स्वतः मेघमाला आणि कालिंदी हे आतल्या भागात बक्षी आणि मंचुराम यांच्याबरोबर असणार होते आणि त्यावेळी ते सैतान काय करतील हे अगदी स्पष्टच होते। बक्षीला समुद्रातून निसटता येणार होते आणि तेथून निसटण्यापूर्वी तो चंद्रवदन, कालिंदी आणि मेघमाला यांना खचित जिवंत राहू देणार नव्हता। जरी त्याने पोलिसांना काही माहिती न देता शरणागती पत्करली असती तरी कालिंदीची त्यामुळे सुटका होईल अशी त्याची खात्री नव्हती। त्यामुळे महिपतरावांना अंधारात ठेवल्याने त्याचे काहीच साधणार नव्हते। त्याने बाज बहादराला फोन केला। तो म्हणाला, बाज बहादर, मी काही सांगतो ते लक्षपूर्वक ऐक। तू एका टॅक्सीने माझ्या चौपाटीवरील घरी ये आणि बाहेरूनच त्या जागेवर नजर ठेव। मंचुराम किंवा बक्षी मला भेटायला येतील तेव्हा तू काहीच हालचाल करू नकोस। मी त्यांच्याबरोबर आहे। मी त्यांच्याबरोबर बाहेर जाणार आहे। पण महाराज, तुम्ही, बाज बहादराने घाबरून बोलण्यास सुरुवात केली। जणू काय आपण काही ऐकलेच नाही अशा प्रकारे चंद्रवदन पुढे म्हणाला, मी दृष्टीआड होताच तू माझ्या जागेत प्रवेश कर। जिन्यावर एक पोकळ पायरी आहे, तिच्या खाली तुला चावी सापडेल। आत गेल्यानंतर माझ्या झोपण्याच्या खोलीतील गालीच्या खाली तुला एक लिफाफा सापडेल। तो मी निघून गेल्यानंतर 2 तासांनी महिपतरावांच्या हाती सापडेल अशी व्यवस्था कर। ते पत्र त्यांना मिळेल त्यावेळी मी बक्षीच्या वरळी येथील गुप्त जागेत असेन अशी माझी अपेक्षा आहे। महाराज, तुम्ही भलताच धोका पत्करणार आहात। मी तुम्हाला काही मदत करू शकणार नाही काय? मी तुला जे सांगितले आहे ते काम तू व्यवस्थित केलेस म्हणजेच मला फार मोठी मदत होईल, चंद्रवदन म्हणाला आणि त्याने बोलणे बंद केले। नंतर त्याने आपल्या पुढच्या दाराची एक चावी जिन्याच्या ढिल्या पडलेल्या एका पायरीखाली लपवली। नंतर महिपतरावांसाठी एक पत्र लिहिले। त्यानंतर त्याने आपल्या बाथरूममध्ये जाऊन काही वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर एकमेकात मिसळल्या आणि त्याचे मिश्रण एका छोट्या लिफाफ्यात घालून त्याने तो लिफाफा एक छोट्या डबीत बंद केला आणि ती डबी आपल्या खिशात ठेवली। हे काम संपल्यानंतर तो आपल्या बाहेरच्या खोलीत बसून वाट पाहू लागला। बरोबर 2 वाजता मंचुराम आपल्या जोडीदारासह तेथे आला। येथून बाहेर पडल्यानंतर आपण तुझ्या बँकेत जाऊ, मंचुराम म्हणाला। तू तिथल्या सेफ डिपॉझिटमध्ये ज्या काही मौल्यवान वस्तू ठेवल्या असतील त्या आणि बँक मॅनेजरला संशय येणार नाही इतके पैसे काढून घे। त्यापूर्वी या जागेत असलेल्या सर्व मौल्यवान वस्तू आणि गेल्या रात्री तू तिजोरीतून पळविलेले सर्व कागद माझ्या स्वाधीन करायला हवे आणि हे सर्व अतिशय त्वरेने व कोणतीही लबाडी न करता करायला हवे। चंद्रवदनाने अतिशय निर्भयतेने मंचुरामकडे पाहिले
त्या जागेत विशेष असे काही नव्हते, फक्त 2 छोटे हिरे होते आणि ते त्याने अद्याप बँकेच्या तिजोरीत ठेवले नव्हते. त्याशिवाय सुमारे 1000 रुपयांच्या नोटा होत्या. मंचुरामही त्याबद्दल काही बोलला नाही. त्यानंतर ते बँकेत गेले आणि तिथल्या सेफ डिपॉझिटमधील सुमारे 1,00,000 रुपये किमतीची रत्ने त्याने बाहेर काढली. तेथून बाहेर पडल्यानंतर मंचुरामने त्याला सिगारेट ओढण्याची परवानगी दिली होती, पण मोटारीत बसण्यापूर्वीच त्याला काळा चष्मा वापरण्यास भाग पडले. जेव्हा ती मोटार उभी राहिली आणि त्याला बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्याने हातातील रिकामी काडेपेटी खाली टाकली, पण मंचुराम काही बोलला नाही. नंतर त्याला त्या घरात नेण्यात आले आणि लिफ्टने खाली नेऊन बक्षीच्या बैठकीच्या खोलीत हजर करण्यात आले. बक्षी त्याची वाटच पाहत होता. चंद्रवदन, या जागेला तुझी ही दुसरी भेट आहे, बक्षी दुष्ट हास्य करीत म्हणाला. तू कॉफी घेणार ना? तुझ्या या आदर सत्काराबद्दल मी आभारी आहे, पण सध्या मी काही घेणार नाही, चंद्रवदन म्हणाला. नंतर बघू. तुझ्या वाट्याला ते नंतर येणार नाही अशी मला भीती वाटते, बक्षी खुणसी हास्य करीत म्हणाला. चंद्रवदन आणि काळा पहाड एकाच वेळी नाहीसे झाले तर पोलिसांना आनंदच होईल. मंचुराम याने आपल्याबरोबर वजन आणले आहे. मंचुरामने एक छोटी बॅग पुढे केली. बक्षीने ती उघडली आणि चंद्रवदन हसून म्हणाला, माणसाचा लोभ नाहीसा करण्याचे कोकेनसारखे काही अंमली पदार्थ असते तर बरे झाले असते. त्याचा तुला कदाचित उपयोग झाला असता. बक्षीने उठून चंद्रवदनाच्या तोंडावरच ठोसा मारला आणि रागानेच विचारले, ते हिरे कुठे आहेत? मला माहीत नाही. मंचुरामने लागलीच चंद्रवदनाचे उजवे मनगट पकडून आणि ते पाठीवर ठेवून जोराने पिळवटले. चंद्रवदनाला अतिशय वेदना झाल्या. त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या, पण तो अनिमिष नेत्रांनी बक्षीकडे पाहत होता. ठीक आहे, तुला ते माहीत नाही, बक्षी म्हणाला. तू स्वतःला फार हुशार समजतोस नाही? तुझी मैत्रीण आणि राजशेखरची मुलगी या दोघी तुझ्यावर अवलंबून होत्या, पण आता मी त्यांना सांभाळीत आहे. कशा सांभाळीत आहे याबद्दल तू तर्क करू शकणार नाहीस. ते तुला सांगावे लागेल, चंद्रवदन म्हणाला. मी तुला जरूर सांगेन, कारण त्या माहितीचा तू काही उपयोग करू शकणार नाहीस, बक्षी म्हणाला. मी आता काही दिवसांसाठी ही जागा सोडणार आहे. आणखी 1 तासाने ही जागा रिकामी असणार. मला वाटते तू त्या मुलीबद्दल माहिती देणार होतास. मी त्यांना कुठेतरी बाहेरगावी ठेवणार आहे. 1 महिन्यातच त्यांना कोकेनशिवाय जगता येणार नाही अशी त्यांची स्थिती होईल. तसे करण्याऐवजी तू त्यांना ठार का करीत नाहीस? ही कल्पना फार चांगली आहे, हेटाळणीच्या स्वरात बक्षी म्हणाला. पण चित्रपूरची राणी श्रीमंत असून तिच्याजवळ रत्नांचा फार मोठा संग्रह आहे. तो मला मिळवून देण्याच्या बाबतीत तुझी मैत्रीण मला सहाय्य करील. त्या राजशेखरच्या मुलीचा मला काहीच उपयोग नाही, पण ती सुंदर असल्यामुळे माझ्या माणसांची करमणूक करू शकेल. समजले ना? होय, आता सर्व समजले, चंद्रवदन म्हणाला. बक्षीने पुन्हा त्याच्या तोंडावर ठोसा मारला आणि विचारले, तू पोलिसांना काय सांगितले आहेस? पुन्हा असे करू नकोस, बक्षी. माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत, चंद्रवदन म्हणाला. मी पोलिसांना महालक्ष्मी येथे आज मध्यरात्री जायला सांगितले आहे आणि त्यांना घोरपडेच्या जागेचीही माहिती दिली आहे. ते घोरपडेला बोलण्यास भाग पाडतील अशी माझी समजूत आहे. तो
मनात विचार करीत होता की आपण जे खोटे सांगितले त्याचा काही उपयोग होईल काय. त्याला स्वतःचे प्राण वाचविण्याचा काहीच मार्ग नव्हता. पण पोलीस तेथे येईपर्यंत कदाचित बक्षी थांबेल अशी त्याला आशा वाटत होती. पोलीस तेथे पाहताच बक्षी त्याला ठार मारणार होता. पण निदान कालिंदीची तरी त्या भयानक संकटातून मुक्तता होण्याची शक्यता होती. घोरपडे? बक्षी मोठ्याने हसला. घोरपडे बोलणार नाही, त्याला बोलताच येणार नाही. तो कोणते काम करीत होता हे तुला माहीत असेलच. मी ते तर्काने ओळखले आहे, चंद्रवदन म्हणाला. तो त्याच्या सिगारेटच्या दुकानातून तुझ्या कोकेनचे वाटप करीत होता. तू येथपर्यंत माहिती मिळवली आहेस तर, बक्षी म्हणाला. चंद्रवदन, तू खरोखरच हुशार आहेस, पण तुझ्या दुर्दैवाने तू अधिक सावधगिरी बाळगली नाहीस. तुला आणखी माहिती हवी आहे काय? परदेशाहून जहाजातून कोकेन येथे आणण्यात येते. नंतर त्याची पार्सले तयार करून ती विकण्यासाठी महालक्ष्मी येथील जागेत पाठविण्यात येतात. ते अगदी सोपे आहे की नाही? घोरपडेसारखी इतरही कित्येक माणसे कोकेन विकण्याचे काम करतात. ही वैशाखीही त्यातलीच एक आहे. तसा तू तर्कही केला असशील. तुम्ही तुमचा बराच वेळ फुकट घालवित आहात असे तुम्हाला वाटत नाही? वैशाखीने चिडून मध्येच विचारले. आपण मेघमालेला त्या हिऱ्यासंबंधी विचारू. तिला काय माहिती आहे ते समजेल एकदा. ते काम तरी पूर्ण करता येईल. बक्षी रागाने तिच्याकडे वळला आणि म्हणाला, कदाचित तुझे ते म्हणणेही बरोबर असेल. चंद्रवदन, तू एकदा समुद्रातून पळ काढला होतास. याही खेपेला तुला त्या मार्गाने जावे लागेल. पण एकदा तू समुद्रात पडलास तर पुन्हा तू जिवंतपणे बाहेर येऊ शकणार नाहीस. चंद्रवदनाने बक्षीच्या घड्याळात पाहिले. 4 वाजायला 10 मिनिटे होती. त्याच्या अंदाजाप्रमाणे पोलीस तेथे येण्यास आणखी 1 तास लागणार होता. पण बाज बहादर जे पत्र देणार होता ते वाचल्याशिवाय महिपतरावांना ही जागा सापडणार नव्हती. काय असेल ते सांगता येणार नव्हते. पण कसेही करून आणखी 1 तास सवड काढायला हवी होती. तितका वेळ मिळविण्याचा प्रयत्न तरी करायला हवा होता. बक्षी, अशा काही गोष्टी आहेत की ज्या मीच तुला सांगू शकतो, चंद्रवदन म्हणाला. पण तसे करायला बराच वेळ लागेल. चंद्रवदन, आता कसलीही लबाडी चालणार नाही, बक्षी कर्कश स्वरात म्हणाला. जर तुला सांगण्याजोगे काही माहीत असेल तर तू ते 5 मिनिटांच्या आत सांगायला हवेस. आणि नंतर अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता विमान हल्ल्याच्या धोक्याचा इशारा मिळावा त्याप्रमाणे कसला तरी गजर झाला. त्या आवाजाने चंद्रवदनाच्या कानठळ्या बसल्या. पण बक्षी आणि वैशाखी यांच्यावर त्या आवाजाचा विलक्षण परिणाम झाला होता. बक्षीची चर्या उतरली होती आणि तो दाराकडे धावला होता. वैशाखी मोठ्याने दचकली होती आणि तिचे ओठ थरथरू लागले होते. मंचुराम बाहेर धावला होता. एका क्षणानंतर बाहेरचे बोलणे ऐकाव्यास मिळाले. एक आवाज मंचुरामचा होता. दुसराही आवाज ओळखीचा वाटत होता. पण तो आवाज त्या ठिकाणी ऐकाव्यास मिळेल असे चंद्रवदनाला स्वप्नीही वाटले नसते. दार जोराने उघडले गेले. एक माणूस धावतच आत आला आणि म्हणाला, मालक, मी तुम्हाला सत्यच सांगत आहे. या वखारीभोवती पोलिसांचा वेढा पडला आहे. आपण सापळ्यात सापडलो आहोत. बोलणारा विश्वजित होता. तो मंचुराम बरोबर आत आला होता आणि तो सूरजलाल बक्षीला मालक म्हणत होता. मालक, मी सर्व दारांचा बंदोबस्त केला आहे. ते आत येऊ शकणार नाहीत.
मंचुराम गोगऱ्या आवाजात म्हणाला. त्या आत आलेल्या दोघांकडे बक्षी आणि वैशाखी आळीपाळीने पाहत होते. त्यांच्या नजरेत मूर्तिमंत भीती होती. बक्षीने त्या तरुणाचा हात घट्ट पकडला होता आणि विचारले, विश्वजित, याबद्दल तुझी खात्री आहे? अर्थातच खात्री आहे. प्रत्येक दारावर पोलिसांची नजर आहे आणि आणखी 5 मिनिटात ते या वखारीत शिरतील. तो घाबरलेला तरुण म्हणाला. मला संधी असताना मी येथून दूर गेलो नाही. किती मी मूर्ख. पण समुद्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आपणाला त्या मार्गाने निसटता येईल. जर तू म्हणतोस त्याप्रमाणे आपण सापळ्यात अडकलो असतो तर पोलिसांनी खात्रीने तीही बाजू रोखली असणार. आता मात्र वैशाखीचा अजिबात तोल गेला आणि ती मोठ्याने किंचाळली. गप्प बैस, बक्षी मोठ्याने ओरडला आणि त्याने तिला इतक्या जोराने ढकलले की ती जमिनीवर आदळली. ती तेथेच पडून राहिली. अतिशय घाबरलेल्या नजरेने ती बक्षीकडे टक लावून पाहत होती. बक्षी चंद्रवदनाकडे चवताळून वळला आणि म्हणाला, तू याला ठार करण्याची घाई करू नये. मंचुराम मध्येच म्हणाला. काळा पहाडला पोलिसांच्या स्वाधीन करता येईल. शिवाय येथून बाहेर निसटण्याचा एखादा मार्गही शिल्लक राहण्याची शक्यता आहे. मी ते पाहून येतो. ते मी पाहतो. तू चंद्रवदनाला खालच्या मजल्यावर ने, बक्षी म्हणाला. मंचुरामने चंद्रवदनाला मानेला आपले पिस्तूल टेकले. मंचुरामने चंद्रवदनाच्या मानेला आपले पिस्तूल टेकले आणि त्याला तिथल्या एका दाराकडे नेले. तो म्हणाला, चंद्रवदन, तू पोलिसांना ही जागा अगदी बरोबर कशी दाखवू शकलास? तू मला येत्या आणलेस तेव्हा मी दाराबाहेर एक आगपेटी टाकली. तिच्यात गंधक आणि सुरुंगाची दारू यांचे मिश्रण होते आणि ती आगपेटी खाली टाकण्यापूर्वी मी ओढीत असलेल्या सिगारेटचे थोटूक आत बंद केले. त्यामुळे फार मोठा स्फोट होणार नव्हता, पण धूर आणि गंधकाचा वास पसरणार होता आणि त्यामुळे पोलिसांना नेमके या जागेचे दार सापडणार होते. पण या तुझ्या हुशारीचा तुला काहीच फायदा होणार नाही. दाराबाहेरच्या लिफ्टमधून त्याला खाली नेताना मंचुराम म्हणाला, तुला आता त्या पोरी ठेवण्यात आल्या आहेत तेथे नेण्यात येत आहे. पोलीस आत शिरताच तो सर्व मजला पाण्याने भरून जाईल अशी व्यवस्था आहे. तुम्ही पाण्याने गुदमरून मराल. आम्ही येथून निघून जाऊ आणि बरोबर शक्य तितके कोकेनही बरोबर घेऊन जाऊ. ते खालच्या मजल्यावर पोहोचले नाही तोच घाबरलेली वैशाखी तेथे आली आणि ओरडूनच म्हणाली, मंचुराम, तुम्ही मला येथे मागे ठेवून जाऊ नका. भीतीने वेड्या बनलेल्या वैशाखीने मंचुरामला घट्ट मिठी मारली आणि ती संधी साधून चंद्रवदनाने त्याच्या हातातील पिस्तूल खेचून घेतले. त्यामुळे मंचुरामचा तोल गेला आणि तो त्याला बिलगलेल्या वैशाखीसह खाली पडला. मंचुराम, त्या पोरींना कैदेत ठेवले आहेस त्या खोलीचे दार उघड, त्याच्यावर पिस्तुलाचा नेमधरी चंद्रवदनाने बजावले. मंचुराम घुटमळला. नंतर वैशाखीला तिरस्काराने बाजूला ढकलून उभा राहिला. नंतर सावकाश पुढे जाऊन त्याने एक दार उघडले. चंद्रवदनाला त्या खोलीत असलेल्या कालिंदी आणि मेघमाला चुटपुटत्या दिसल्या, पण त्याचे लक्ष त्यावेळी मंचुरामच्या हालचालीकडे गेले. मंचुरामने आपल्या खाकेतील चोर कप्प्यातील दुसरे पिस्तूल बाहेर काढले.
एकाच वेळी 2 बार झाले. चंद्रवदनाच्या खांद्याला ज्वालेचा चटका बसला आणि त्याला वेदना झाल्या. मंचुराम खाली आदळला. कालिंदी धावतच बाहेर आली आणि तिने झोकांड्या देणाऱ्या चंद्रवदनाला सावरले. तुम्ही कोणत्या वाटेने जायचे ते सांगा, मी तुम्हाला मदत करते, ती म्हणाली. तू आधी मंचुरामचे पिस्तूल उचल, तो कसेबसे म्हणाला. बक्षी, विश्वजित आणि आणखी एक बदमाश वर आहेत, पण त्यांतील कुणीही दिसताच बेलाशक पिस्तुलाचा उपयोग कर. त्याच वेळी मेघमाला धावतच बाहेर आली. धावताना पाय घसरून ती खाली पडली आणि चंद्रवदनाला तिच्या जवळच जमिनीवर पडलेले 4 हिरे दिसले. तिने ते बहुधा तिच्या ब्लाऊजमध्ये लपविले होते. चंद्रवदन त्याला लागलेली जखम विसरला. आपणाला कोणता धोका आहे हे तो विसरला. तो पंचतारकातील त्या आतापर्यंत अदृश्य झालेल्या 4 हिऱ्यांकडे टक लावून पाहत होता. ती उठून उभी राहण्यापूर्वीच त्याने ते 4 हिरे उचलले. ते माझे आहे, माझ्या मालकीचे आहेत, ती चवताळून म्हणाली. ते माझे, मला परत करा, चंद्रवदन हळुवार स्वरात म्हणाला. मूर्ख मेघमाले, पोलीस आणखी 5 मिनिटात येथे येतील आणि हे हिरे जर तुझ्याजवळ असले तर चोरीचा माल म्हणून ते तुला अटक करतील आणि तुला 5-6 वर्षे तरी तुरुंगात जावे लागेल. नाही, मला तुरुंगात जायचे नाही, ती घाबरून म्हणाली. मी काही गुन्हा केला नाही, मला पोलिसांच्या स्वाधीन करू नका. त्याच वेळी कुठेतरी वरच्या भागात मोठा स्फोट झाल्याचा आवाज झाला. त्यामुळे घाबरून मेघमालेने कालिंदीला मिठी मारली. चंद्रवदन भिंतीला पाठ टेकून उभा होता. पोलीस त्या वखारीत शिरले आहेत असाच त्या स्फोटाचा अर्थ होता. पावले वाजत होती आणि तेथे येणाऱ्यांचे बोलणेही ऐकू येत होते. बक्षी बोलत होता. मूर्खा, ते हिरे त्या पोरीजवळच होते. घोरपडेकडून मला ती माहिती मिळाली. घोरपडेने तिच्याकडूनच एक हिरा विकत घेतला होता. मला फक्त तिला पोलिसांची भीती वाटते एवढेच माहीत होते. विश्वजित म्हणाला. पण तुम्ही मला खाली कुठे नेत आहात? ही काही समुद्राकडे जाण्याची वाट नाही. समुद्राकडे जाण्याची वाट बंद झाली आहे, पण येथून एक दुसरी चोरवाट आहे. ते दोघेही त्या जागेत आले. बक्षीच्या हातात 2 बॅगा होत्या, एक त्याची आणि दुसरी चंद्रवदनाची. तो लोभी माणूस त्याही परिस्थितीत चंद्रवदनाची रत्ने आणि स्वतःची कागदपत्रे बरोबर घेण्यास विसरला नव्हता. त्याच्या मागे घाबरलेला विश्वजित होता. तुम्ही दोघांनी आपले हात वर करा, चंद्रवदन म्हणाला. ते दोघेही दचकले आणि थांबले. तुझ्या हातातील त्या बॅगा खाली टाक, चंद्रवदन दरडावणीच्या स्वरात म्हणाला. आणि बक्षीने तसे केले. कालिंदी, मोठी बॅग उचल आणि उघड, त्यात तुला कुठेतरी बनावट पंचतारका सापडतील. कालिंदीने त्याप्रमाणे ती बॅग उघडली आणि मेघमाला ओरडली. ते 10 ते बनावट हिरे. मेघमाले, ते हिरे उचल आणि तुझ्या पर्समध्ये ठेव, चंद्रवदन म्हणाला. पोलिसांनी जर विचारले तर ते बनावट हिरेच नेहमी तुझ्याजवळ होते असे त्यांना सांग. पण ती बुचकळ्यात पडून म्हणाली. त्याचवेळी दाराबाहेर पावले वाजली आणि बक्षीने विद्युत गतीने आपला हात खिशात घालून पिस्तूल काढले. चंद्रवदन त्याच्यावर गोळी झाडणार होता, पण विश्वजित आडवा आला होता. दार जोराने उघडले गेले आणि 4 माणसे त्या खोलीत घुसली. पुढले 2 पोलीस होते व त्यांच्या मागे महिपतराव आणि भद्रनाथ होते. त्या दोघांच्याही हातात पिस्तुले होती. बक्षीने
बक्षीने चंद्रवदनावर पिस्तुलाचा नेम धरला होता, पण पोलिसांना पाहताच त्याने ते पिस्तूल स्वतःच्या कानशिलाला टेकवले आणि चाप ओढला. बक्षी जेव्हा खाली आदळला तेव्हा कालिंदीने आपले डोळे घट्ट मिटले आणि मेघमाला घाबरून किंचाळलीच. चंद्रवदनाने समाधानाचा सुस्कारा सोडला. मंचुराम गंभीर जखमी झाला होता. बक्षीने आत्महत्या केली होती. विश्वजित आणि वैशाखी तेथे होते, पण ते आता काहीच नुकसान करू शकणार नव्हते. महिपतराव चंद्रवदनाला खाजगी हॉस्पिटलात पाठविणार होते, पण त्याच्या खांद्याला झालेली जखम औषधोपचार करून बांधल्यानंतर त्याने आपल्या घरी जाण्याचा हट्ट धरला होता. ती आपल्या घरी गेला, पण त्याची जखम त्याला इतकी त्रास देऊ लागली की त्याला आपल्या डॉक्टरांना बोलवावे लागले. डॉक्टरांनी त्याला झोपेचे इंजेक्शन दिले आणि त्याच्या पलंगाजवळ एक नर्स बसविली. कालिंदी आणि मेघमाला त्याच्याच जागेत होत्या आणि बाज बहादर त्याच्या वेषांतर करण्याच्या जागेत राहत होता. तिसऱ्या दिवशी चंद्रवदन मेघमालेबरोबर बोलू शकला. त्यावेळी कालिंदीही तेथे बसली. मेघमाले, तुला आता पोलिसांबद्दल चिंता करण्याचे काहीच कारण नाही. पंचतारकातील 4 हिरे त्या वरळी येथील घरात होते असे मी पोलिसांना सांगितले आहे. त्यांचे समाधान झाले आहे आणि ते तुला त्रास देणार नाहीत. पण ते हिरे आमच्या मालकीचे आहेत असे पिताजी म्हणत होते. ती म्हणाली, ते नेपाळच्या प्राचीन राजघराण्याचे वंशज होते, यात मुळीच शंका नाही. त्याबद्दल कुणी शंका घेत नाही. चंद्रवदन म्हणाला, पिताजींना पैशाची गरज होती तसे त्यांनी विश्वजितला सांगितले आणि त्याने त्यांना पैसे उसने दिले. पुढे विश्वजितने त्यांच्या मागे आपले पैसे परत करण्याचा तगादा लावला आणि पंचतारकांची चोरी करावी असे सुचविले. विश्वजितने तसे सुचवले. होय चंद्रवदन, माझे पिताजी एका प्राचीन राजवंशाचे शेवटचे वंशज होते. चोरी करण्याचा विचार त्यांच्या मनातच येणे शक्य नव्हते. पण तुम्ही नुसती संमती द्या, बाकीची सर्व व्यवस्था आपण करतो असे सांगून विश्वजितने त्यांचे मन वळविले आणि पंचतारका विकल्यानंतर त्या रकमेचा 1/4 हिस्सा त्याला देण्याचे पिताजींनी कबूल केले असे चंद्रवदन म्हणाला. विश्वजित हा बक्षीच्या मुख्य हस्तकांपैकी एक होता. त्यानेच राजशेखरची हकीकत ऐकल्यानंतर ती बक्षीला कळवली आणि बक्षीने पंचतारका पळविण्याचे आणि त्या चोरीबद्दल राजशेखरना बळी देण्याचे ठरविले. माझे पिताजी ते हिरे तुम्हाला विकणार होते. त्याच्या आदल्या दिवशी बक्षीने त्यांची भेट घेऊन जादा रकमेची मागणी केली होती. त्यामुळेच पिताजी तुम्हाला भेटायला गेले तेव्हा वाटेत कुणीतरी त्यांच्याजवळचे ते अस्सल हिरे पळवील या भीतीने मीच ते त्यांच्या बॅगेतून काढून घेतले आणि त्या ठिकाणी ते बनावट हिरे ठेवले. मेघमाला म्हणाली, पिताजींजवळ आमच्या राजघराण्यातील सर्वच रत्नांच्या नकला पूर्वीपासूनच होत्या. खरा रत्नसंग्रह जवळ नाही म्हणून त्यांनी ती सर्व नकली रत्ने स्वतःच्या जवळ एक पूर्वीची आठवण म्हणून बाळगली होती आणि आम्ही कुठेही गेलो तरी तो नकली रत्नसंग्रह आमच्या जवळ असायचा. मी पंचतारकांची अदलाबदल केली हे कुणालाही, विश्वजितलाही कळू दिले नव्हते. नंतर माझे बाबा तुम्हाला भेटायला गेले. त्यांच्याजवळची बॅग
पळविण्यात आली आणि त्यांचा खून झाला आणि त्यामुळे मी घाबरले. मी विश्वास ठेवू शकेन असे कुणीही माझ्याजवळ नव्हते. तेव्हापासून ते अस्सल हिरे माझ्याजवळच होते आणि त्यासंबंधी मला काहीच माहिती नाही असे मी सांगत होते. पण मेघमाले, तुझ्याजवळ तर फक्त 4च हिरे होते. मेघमाला लज्जित बनली. ती म्हणाली, माझ्याजवळ मुळीच पैसे नव्हते आणि स्वस्त भावात हिरा विकत घेईल असा एक माणूस माझ्या ओळखीचा होता, तो म्हणजे घोरपडे. मी पंचतारकातील एक त्याला 5,000 विकला. तुमच्यावर मुळीच विश्वास ठेवू नये असे मला विश्वजितनेच सांगितले. त्या दुर्दैवी पंचतारकांच्या प्रकरणातील सर्वच गोष्टी बाहेर आल्या होत्या. सूरज बक्षी हा वैशाखीचा नवरा होता. पंचतारका परत मिळाल्यामुळे बद्रनाथ खुश झाले होते. सूरज बक्षी हा वैशाखीचा नवरा होता. पंचतारका परत मिळाल्यामुळे बद्रनाथ खुश झाले होते. त्यांनी त्या प्रकरणाची आठवण म्हणून पंचतारकांची नकल चंद्रवदनाला दिली होती आणि त्यांच्या सांगण्यावरून बाज बहादरावर असलेले सर्व आरोप मागे घेतले होते. आता बाज बहादरला नेपाळच्या पोलिसांची भीती बाळगण्याचे काहीच कारण उरले नव्हते. बद्रनाथांनीच मेघमालेला आपल्याबरोबर नेपाळला नेले होते आणि तिला सर्व प्रकारे सहाय्य करण्याचे कबूल केले होते. काळा पहाडला काही मदत करता आली म्हणून कालिंदी खुश झाली होती आणि त्या प्रकरणात मदत केल्याबद्दल कमिशनरांनी ते आजारातून बरे झाल्यानंतर चंद्रवदनाचे आभार मानले. अशा प्रकारे काळा पहाडच्या अगदी सुरुवातीच्या आयुष्यातील दुर्दैवी पंचतारका या नावाने ओळखले जाणारे अद्भुतरम्य आणि चित्तथरारक प्रकरण समाप्त झाले होते. दुर्दैवी पंचतारका ही बाबूराव अर्नाळकर यांची कादंबरी येथे समाप्त.